जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, भजन रूपी खंजरी कीर्तनाच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आज त्यांचा स्मृती दिन, त्या निमित्ताने प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव माणिक बंडूजी इंगळे होते। त्यांचा जन्म 29 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी झाला। 1935 साली मोझरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची त्यांनी स्थापना केली। समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड दूर व्हावेत, विज्ञानवादी विचार आत्मसात करावेत, हा मोलाचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला। अमुक एका जातीतील आईवडिलांच्या पोटी जन्म झाल्यामुळे कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होत नाही, तर माणूस हा स्वतःच्या स्वकर्तृत्वाने मोठा होतो, हा मानवतावादी विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितला। आपल्या पिढ्यानपिढ्याची व्यवस्था व्हावी यासाठी मनुवादी विचारांच्या लोकांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून जाती व्यवस्था निर्माण केली। माणसाने, तरुणाने कोणतेही व्यसन करू नये। व्यसन केल्याने विविध आजार होतात, पैसा खर्च होतो, मृत्यूही येऊ शकतो, कुटुंब उद्ध्वस्त होतात। त्यामुळे कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, हा महत्वपूर्ण संदेश तुकडोजी महाराजांनी दिला। भारत हा खेड्यांनी बनलेला देश असल्याने खेड्याचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, यासाठी त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला। स्वच्छतेचे महत्व सांगितले। आपण आपलं कुटुंब, आपलं परिसर, आपला गाव स्वच्छ असला पाहिजे। त्याचबरोबर मुलींना, स्त्रियांना शिक्षण द्यावं, त्यांना गुलामगिरीत ठेवू नये, त्यांना स्वातंत्र्य द्यावं, या स्वातंत्र्यवादी विचारांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते। भारतीय स्वातंत्र्याच्या 1942च्या चले जावच्या आंदोलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सहभाग घेतला होता। या त्यांच्या लोक शिक्षणाच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने नागपूर येथील विद्यापीठास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे नाव दिले। त्यामुळे आज आपण सर्वांनीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत।